मंडळी, मराठी फिल्म इंडस्ट्रीला तसे फार कमी राजबिंडे, हँडसम हंग, हॉट आणि डॅशिंग अभिनेते लाभले. त्यापैकी काही नावं सांगायची झालीच तर सूर्यकांत, चंद्रकांत, कुलदीप पवार, रवींद्र महाजनी, रमेश देव आणि त्यांच्यानंतर मधल्या फळीत फक्त अजिंक्य देवच एकमेव असा उंचपुरा आणि हँडसम हिरो म्हणून समोर आला होता. पण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या झंझावाती कारकिर्दीत अजिंक्य देव झाकळून गेला असं आजही अनेकांना वाटतं. मागच्या काही दिवसांपूर्वी स्वतः अजिंक्य देव यांनी तशाच पद्धतीचं विधान केलं होतं. तो म्हणाला, लक्ष अशोक मामांची लाट आली, मी साईडलाईन झालो. पण काही म्हणा, अजिंक्य देव जेवढ्या वेळा स्क्रीनवर दिसला तेवढ्या वेळा मार्केट खाऊन जायचा. स्क्रीनवर त्याचा ॲपिरियन्स लगेच जाणवतो. आजच्या व्हिडिओत आपण अजिंक्य देव यांच्या फिल्मी करिअरची नौका कशी हेलकावे खात राहिली त्याचाच आढावा घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सीमा देव आणि रमेश देव या मुरब्बी कलाकारांच्या पोटी 1963 साली अजिंक्य देव यांचा जन्म झाला. तसं तर घरातच अभिनयाची 2 चालती बोलती विद्यापीठं होती. पण तरीही सीमा देव यांना असं वाटत होतं की अजिंक्य यांनी चित्रपटसृष्टीत न येता अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घ्यावं आणि वेल सेटल व्हावं. दरम्यान शालेय वयात असताना स्वतः अजिंक्य देव यांनाही फायटर पायलट होण्याची इच्छा होती. आईच्या इच्छेसाठी त्यांनी अमेरिकेला जाऊन कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली. पण दरम्यानच्या काळात अभिनयाकडं त्यांचा ओढा वाढला. रमेश देव यांचे सुपुत्र, त्यातही यंग आणि डॅशिंग पर्सनॅलिटी म्हटल्यावर आपसूक त्यांना काही सिनेमांच्या ऑफर्स चालून आल्या. त्यापैकी 1985 साली आलेल्या अर्धांगी या सिनेमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पुढे 1996 साली माझं घर माझा संसार आणि शाब्बास सुनबाई या 2 टिपिकल फॅमिली ड्रामा सिनेमात त्यांनी अभिनय केला. दरम्यान तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर ॲव्हरेज राहिले. मात्र परफेक्ट हिरो मटेरियल असणाऱ्या अजिंक्य देव यांच्या ॲक्टिंगची सर्वांनी वाहवा केली. पण त्या काळात त्यांचं शिक्षण चालू असल्यामुळं अजिंक्य देव पुन्हा अमेरिकेला गेले. नेमकं त्याचवेळी मराठीतले प्रसिद्ध दिग्दर्शक राज दत्त त्यांच्या आगामी सर्जा सिनेमासाठी नवीन चेहरा शोधत होते. त्यांनी अजिंक्य देव यांच्यातलं पोटेन्शियल ओळखलं होतं, म्हणून त्यांनी थेट रमेश देव यांच्याकडं अजिंक्यसाठी विचारणा केली. तसंही राजदत्त अजिंक्यच्या आई सीमा देव यांना आपली बहीण मानायचे. रमेश देव यांनी होकार दिला आणि लागलीच अजिंक्य देव यांना अमेरिकेतून माघारी बोलावून घेतलं. इथं त्यांनी सर्जा चित्रपटाचं शूट पूर्ण केलं आणि ते पुन्हा अमेरिकेला गेले. पुढं सिनेमा रिलीज व्हायच्या आधी काही दिवस म्हणजेच 1987 साली अजिंक्य देव पुन्हा भारतात आले. दरम्यान सर्जामधला त्यांचा तो आयकॉनिक रोल गाजला. त्यावेळी घोड्यावरून गावभर फिरणारा पाटलाचा लेख भलताच भाव खाऊन गेला होता. त्यांच्या सर्जा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दरम्यान तेव्हा हे पोरग आईबापाचं नाव काढणार असं सगळ्यांना वाटलं. थोड्याफार प्रमाणात झालंही तसंच. पण भयंकर क्षमता असूनही अजिंक्य देव यांना कधीही सुपरस्टार मात्र होता आलं नाही. त्याची 2 महत्त्वाची कारणं म्हणजे मराठी सिनेमात लक्ष अशोक या जोडगोळीनं आणलेली विनोदी सिनेमाची लाट आणि स्वतः अजिंक्य देव यांनी विनोदी अभिनयाला जास्त सिरियसली न घेणं. खरं तर त्यात चूक त्यांची नव्हतीच. त्यांची पर्सनॅलिटी मुळात हिंदीतला ॲक्शन हिरो शोभावा अशी होती, विनोद खन्ना टाईप. असो तरी अजिंक्य देव यांनी स्वतः लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यासोबत काही विनोदी सिनेमात भूमिका केल्या. पण पुढे जास्त काळ त्यांना त्या कंटिन्यू करता आल्या नाहीत. दरम्यानच्या काळात लक्ष आणि अशोक सराफ हे दोघंच जण मराठी सिने इंडस्ट्रीच्या टॉपवर जाऊन पोहोचले होते. अगदी 2000च्या दशकापर्यंत त्यांच्या सिंहासनाला कुणीच धक्का लावू शकलं नाही. पण तरीही अजिंक्य देव यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात माहेरची साडीसारखा एक सुपर डुपर हिट सिनेमा दिला. खरं तर तो सिनेमा अलका कुबल यांचाच होता. पण तरीही त्यात त्यांनी साकारलेला अलका कुबल यांचा पाठीराखा भाऊ सर्वात जास्त भाऊ खाऊन गेला. त्या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये अजिंक्य यांनी शेवटची ताई म्हणून मारलेली हाक आज सुद्धा बायकांचं काहीच चिरते. खरंच अजिंक्य देव आणि अलका कुबल सख्खे भाऊ बहीण आहेत. इतकी रिअलिस्टिक ॲक्टिंग दोघांनी सुद्धा केली होती. माहेरच्या साडीनं अलका कुबल आणि अजिंक्य देव यांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवलं. त्या काही 5 रुपये किमतीच्या तिकिटावर माहेरची साडी सिनेमानं 13 कोटी रुपये कमावले होते असं म्हणतात. माहेरची साडी हिट झाल्यानंतर अजिंक्य देव यांनी आणखी काही घरगुती कौटुंबिक धाटणीचे सिनेमे केले. दरम्यानच्या काळात त्यांना हिंदी सिनेमांच्याही ऑफर आल्या. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत तेव्हा आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं होतं. त्यापैकी काही हिट सिनेमांची नावं सांगायची झालीच तर संसार, कशासाठी प्रेमासाठी, नागिन, सोने पे सुहागा, जीवा सखा, वाजवा रे वाजवा, फूल और अंगार, घायाळ, ज्याचा पुढं हिंदीत हलचल या नावानं रिमेक बनवला गेला. त्यानंतर विश्वविनायक,
लपंडाव, गैर, कुंकू, अनमेन ॲट वर्क, सरकारनामा, पैंजण, जेता, दुभंग आणि मागच्या काही काळात आलेला तानाजी अशा सिनेमात अजिंक्य देव यांनी बहारदार काम केलं. अश्विनी भावे, कविता लाड, निशिगंधा वाड, पूजा पवार या अभिनेत्रींचा पहिल्या चित्रपटाचा हिरो अजिंक्य देव होता. पण अजिंक्य देव यांचं सगळ्यात जास्त नावाजलं गेलेलं काम म्हणजे त्यांनी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या बायोपिकमध्ये खुद्द क्रांतीवीरांची केलेली भूमिका होय. खरं तर त्यांना हिंदीतून ही प्रचंड मागणी होती. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान, अजय देवगन, अनुपम खेर, रेखा अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं. तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अजिंक्य देव कायमचे हिंदीतच रुळतील, पण तसं झालं नाही. जेता सिनेमात त्यांनी आपले वडील रमेश देव यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. बऱ्याचदा अजिंक्य देव यांनी अशी खंत बोलून दाखवली होती की त्यांच्या आई वडिलांनी इतकं अफाट काम करून ठेवलं होतं की लोक माझ्याकडं काम घेऊन येताना विचार करायचे, म्हणजे या रोलसाठी अजिंक्य देव हो म्हणतील का, त्यांना पसंत पडेल का, ते आपल्यासोबत काम करतील का वगैरे. त्यामुळे अजिंक्य देव म्हणायचे, कदाचित माझ्या नावापुढं देव नाव नसतं तर मला अधिक सिनेमे करायला मिळाले असते. म्हणजे आणखी सांगायचं म्हणजे अजिंक्य देव यांचा भाऊ अभिनय देव यांनी सुद्धा फिल्म इंडस्ट्रीतच यायचा निर्णय घेतला, पण त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात काम करून नाव कमावलं. आमिर खान निर्मित दिल्ली बेल्ली सिनेमाचं दिग्दर्शन अभिनय देव यांनीच केलं होतं. तर इरफान खानचा ब्लॅकमेल, जॉन अब्राहम सोबत फोर्स 2 अशा सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शनही अभिनय देव यांनी केलंय. अजिंक्य देव यांनी जवळपास 140हून अधिक चित्रपटात काम केलंय. मराठीसह हिंदी, इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केलेल्या अजिंक्य देव यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मात्र प्रचंड मेहनत घ्यावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटसृष्टीत येण्याआधीच अजिंक्य देव यांचं लग्न झालेलं होतं. त्यामुळे संसार सांभाळत अजिंक्य देव यांनी आपली अभिनय कारकीर्द जोपासली. अजिंक्य देव यांच्या रिअल लाईफ लव्ह स्टोरीचा पण विशेष भार आहे बरं का. कॉलेजमध्ये असताना हॉट आणि हँडसम अजिंक्य देव आपला बॉयफ्रेंड म्हणून असावा असं प्रत्येक मुलीला वाटायचं. अनेक मुली अजिंक्य देव यांना अक्षरशः पत्र लिहून हैराण करायचे. एका मुलीने लिहिलेलं पत्र तर अजिंक्य देव यांनी थेट तिच्या तोंडासमोर फाडल्याचा किस्सा स्वतः अजिंक्य देव गमतीनं सांगतात. त्यावेळी अजिंक्य देव यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण झालेलं नव्हतं. ट्रेकिंग आणि सायकलिंगची आवड असलेल्या अजिंक्य देव यांना कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत शिकणारी आणि त्यांची ट्रेकिंग पार्टनर आरती ही आवडायला लागली होती. त्यांनी जन्नतमधल्या इम्रान हाशमीसारखी जुहू बीचला गाडी आडवी उभी करत आरती यांना प्रपोज केला होता. पुढं आरती यांच्याकडून होकार आला आणि अजिंक्य आणि आरती देव यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. त्यांची मुलगी तनया ही स्पेशल चाइल्ड म्हणजे काही श्रीमतीमंद आहे. त्यामुळे यातूनच प्रेरणा घेऊन अशा मुलांसाठी अजिंक्य आणि पत्नी आरती देव यांनी देव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मुंबईत अंधेरीत अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपिंग शाळा सुरू केली आहे. त्यांच्या या सोशल वर्कची दखल घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते देव कुटुंबियांना गौरवण्यात आलं आहे. तर अजिंक्य देव यांचा मोठा मुलगा आर्य हा बॉलिवूडमध्ये नशीब आजमावतोय. तो सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सध्या काम करतोय. अलीकडेच त्याच्या लघुपटाची निवड लिफा महोत्सवासाठी झाली होती. त्यासाठी त्याला खास लंडनमध्ये आमंत्रित देखील करण्यात आलं होतं. आजही वयाच्या 60व्या वर्षी अजिंक्य देव यांचा फिटनेस हा आजच्या तरुणाईला लाजवेल असाच आहे. मात्र परफेक्ट हिरो मटेरियल असलेल्या या अभिनेत्याचं सुपरस्टार न होणं कुठंतरी मनाला टाचणी लावून जातं. बाकी तुम्हाला अजिंक्य देव यांचा सर्वात आवडलेला सिनेमा आणि रोल कोणता होता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच अजून कोणता अभिनेता किंवा अभिनेत्रीची बायोग्राफी तुम्हाला ऐकायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषवारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.